नमस्कार. उन्हाळा चांगलाच तापायला लागलाय नाही का? आणि मग लगेच आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो की ह्या कडक उन्हात आपल्या लहान मुलांची काळजी घ्यायची तरी कशी? चला, आज आपण याचबद्दल बोलूया, काही सोप्या पण खूप महत्वाच्या गोष्टींवर. खरंय, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात असतो. कारण मुलांची त्वचा इतकी नाजूक असते की त्यांना उन्हाचा त्रास ना पटकन होतो. पण काळजी करू नका. आज आपण ज्या टिप्स पाहणार आहोत त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर नक्कीच हो असेल. बरं, मुलांच्या संरक्षणाची सुरुवात कुठून होते माहितीये? ती होते त्यांच्या पोटातून. म्हणजे ते काय खातात आणि काय पितात यावरून. हे जणू काही त्यांचं पहिलं आणि सगळ्यात मजबूत सुरक्षा कवचच आहे. एक अगदी साधा नियम आहे जो सगळ्यांनी लक्षात ठेवायलाच हवा. दर 1 ते 2 तासांनी मुलांना पाणी द्यायचं. आणि यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय तर मुलांनी पाणी मागायची वाट बघायची नाही. त्यांना तहान लागण्याच्या आतच पाणी दिलं पाहिजे. डिहायड्रेशन टाळायचा हा सगळ्यात सोपा उपाय आहे. आणि हो, फक्त पाणीच नाही या, नारळ पाणी, थंडगार ताक किंवा लिंबू सरबत ही पेय शरीराला थंडावा तर देतातच, पण एनर्जी सुद्धा देतात. आणि एक खास गोष्ट लक्षात ठेवा, मुलं जेव्हा बाहेर खेळून दमून येतात ना, तेव्हा त्यांना ORS नक्की द्या. कारण घामातून जे क्षार निघून जातात ते परत मिळणं खूप खूप गरजेचं असतं. आता वळूया जेवणाकडे. त्यांच्या ताटात काय असायला हवं? तर कलिंगड, काकडी, दही म्हणजे असे पदार्थ ज्यात पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि जे थंडावा देतात. आणि काय टाळायचं? तर जड, तेलकट, तिखट मसालेदार पदार्थ. हे पचायलाही जड जातात. सोपं आहे. जेवण अगदी ताजं, घरचं आणि हलकं-फुलकं हवं. ठीक आहे, तर आहार आणि पेयांबद्दल आपण बोललो. आता वळूया बाहेरच्या संरक्षणाकडे. म्हणजे थेट त्या तळपत्या सूर्यापासून मुलांचं रक्षण कसं करायचं? कारण दिवसातले काही तास तर ऊन अक्षरशः असह्य असतं. इथे एक गोल्डन रूल आहे जो सगळ्यांनी पाठच करायला हवा. सकाळचे 11 ते दुपारचे 4 या वेळेत मुलांना शक्यतो घरातच ठेवा. कारण याच वेळेत ऊन सर्वात जास्त असतं आणि त्याचा त्रास मुलांना सगळ्यात पटकन होऊ शकतो. पण समजा याच वेळेत बाहेर जाणं अगदीच गरजेचं असेल तर? मग काय करायचं? घाबरू नका. त्यासाठी हे 3 सोपे उपाय आहेत. 1. डोक्यावर टोपी किंवा छत्री हवीच. 2. कपडे फिकट रंगाचे आणि सुती असावेत. आणि 3. ते थोडे सैलसर असावेत, म्हणजे हवा खेळती राहते. ओके, तर बाहेरच्या उन्हापासून तर आपण मुलांना वाचवू. पण घरात असतानाही शरीर थंड ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. आणि त्यासाठी काही अगदी सोपे घरगुती उपाय आहेत. पहिलं म्हणजे दिवसातून एकदा किंवा दोनदा थंड पाण्याने आंघोळ, मुलांना एकदम ताजंतवानं वाटेल. दुसरं, अधूनमधून त्यांच्या कपाळावर किंवा मानेवर थंड पाण्याची पट्टी ठेवा, खूप आराम मिळतो. आणि तिसरं, घरातल्या खिडक्या दारं उघडी ठेवा, म्हणजे हवा खेळती राहील आणि घरात उकाडा होणार नाही. आता आपण एका खूप खूप महत्वाच्या आणि थोड्याशा गंभीर विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे हीट स्ट्रोक किंवा उष्माघात. ही एक मेडिकल इमर्जन्सी असू शकते, त्यामुळे याची लक्षणं काय आहेत हे आपल्याला माहीत असलंच पाहिजे. तर पहिलं लक्षण आहे घामात होणारा बदल. म्हणजे एकतर मुलाला खूप जास्त घाम येऊ लागतो किंवा या उलट इतक्या उन्हातही त्याचा घाम येणंच बंद होतं. हे दोन्ही धोक्याचे संकेत आहेत, हे लक्षात घ्या. दुसरं लक्षण म्हणजे चक्कर येणं किंवा उलटी होणं. जर मुलाला असं काही होत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तिसरं लक्षण आपण सहज ओळखू शकतो. मुलाच्या अंगाला हात लावून बघा. जर त्वचा नेहमीपेक्षा खूप जास्त गरम लागत असेल, ताप आल्यासारखी वाटत असेल, तर हे एक महत्वाचं लक्षण आहे. आणि चौथं आणि सगळ्यात महत्वाचं, मुलाच्या वागण्यातला बदल. आपलं जे नेहमी खेळणारं, बागडणारं बाळ आहे, ते जर अचानक एकदम सुस्त झालं, शांत झालं, प्रतिसाद देईन असं झालं, तर हा सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा आहे. जर यातलं कोणतंही लक्षण दिसलं तर अजिबात वेळ घालवायचा नाही. सगळ्यात पहिलं काम, मुलाला लगेच एखाद्या थंड, हवेशीर जागी न्या. आणि दुसरं, ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. अजिबात उशीर करू नका. बरं, ही झाली धोक्याची सूचना. पण आता या सगळ्या उपायांबरोबरच पालकांसाठी 2 छोट्या पण महत्वाच्या गोष्टी आहेत. कारण मुलांची काळजी घेताना आपला संयम आणि समजूतदारपणा सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. पहिली गोष्ट, खाण्यापिण्यावरून मुलांवर जबरदस्ती करू नका. उन्हाळ्यात मोठ्यांचीही भूक कमी होते, मग ही तर लहान मुलं आहेत. त्यापेक्षा थोडं थोडं पण दर थोड्या वेळाने देत राहा. आणि दुसरी गोष्ट, मुलं खेळण्याच्या नादात कधी थांबायचं हे विसरून जातात. त्यांना मध्ये मध्ये थांबवून थोडी विश्रांती द्यायला लावणं हे आपलं काम आहे.
तर मग आज आपण इतक्या सगळ्या गोष्टींवर बोललो. आता जाता जाता आपण सगळ्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारूया, की यातली अशी कोणती एक गोष्ट आहे जी आपण आत्तापासनं आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी नक्की करणार आहोत. लक्षात ठेवा, एक छोटासा बदल सुद्धा खूप मोठा फरक घडवू शकतो.